पाषाण पूजनांश करिष्ये अपवित्रः पवित्र वा सर्वावस्थां गतविवाह यस्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः सर्वालंकारार्थे अक्षदान। चला आता सुपारी फोडायची का? हा चला आता नवऱ्या मुलीला ओटीमध्ये साडी द्या। जावयाचा होणाऱ्या मान करा। हा पेढे वाटा सगळ्यांना। सूर्या, मी आज लय आनंदित आहे। आपण आज नात्यात बांधलो गेलो। होय नाना, माझ्यासाठी पण ही सोयरी काय ना लय खास आहे अहो। जिम सॉरी दत्तू नाही नाही, तू मला जिमसेनच म्हण। चालतंय। तुला एक विचारू का? तुला मी नक्की पसंत आहे ना? नाही म्हणजे ते आपल्या बोलणंच झालं नाही ना यावर। प्रत्येक वेळेला नानाच येत होते समजा ठरवायला, म्हणून विचारलं। तू मनापासून तयार आहेस ना लग्नासाठी? हो। जिम, माझं लग्न ठरताना किती अडचणी आल्या। माझं नुकतंच एक लग्न कसं मोडलं हे समजच तुला ठाऊक आहे। हे बघ, माझ्या ना तुझ्याकडनं फार अपेक्षा नाहीत, फक्त तू मनापासून संसार करावास, आपण एकमेकांना जपावं इतकीच इच्छा आहे रे माझी। जिम, तू मला जपशील ना रे? हो हो। झालं तर मग विषयच एंडे। आता तू घाबरूच नकोस हा? आता ना तुझी स्वप्न तीच माझी स्वप्न। मी तुला कायम साथ देईन बघ। आपला संसार ना सुखाचा करेन। जिम, तुझं जिम काढायचं स्वप्न आहे ना? ते स्वप्न बी आपण दोघं मिळून पूर्ण करू। बरं चल, आता मी येते, नाही तर घरचे म्हणतील लगीन झालं नाही आणि यांचं गुलुगुलू सुरू। आलेच। गेला गेला गेला। ए बावट आहेस काय? काय गेला? तुझा सोनू, तुझा जानू, तुझा जिमू तुझ्यापासून लांब गेला कायमचा। हे बघ, आधी तू रडायचं थांबव। नीट सांग मला काय झालंय ते। नानाने ना माझा गेम केला। त्या धनूसोबत लग्न कर, तुला जिम काढायला 5 लाख रुपये देतो म्हणतोय। अरे मग चांगलंय ना, कर की लग्न। काय काय बोलतीस तू? मला तू पाहिजेस। जिमू, मी तुला कुठं सोडून जाणार बच्चा? हे बघ, मी काय सांगते ना ते एकदम शांतपणे नीट ऐक। आपल्याला पैसे पाहिजे बरोबर ना? तुला जिम पाहिजे,
मला तू पाहिजेस आणि तुला मी पाहिजे. या सगळ्यासाठी ना तुला धनुशी लग्न करायलाच पाहिजे. तू काय बोलतेस? मला ना खरंच काही कळत नाहीये. हे बघ, तू त्या धनुशी लग्न कर, पैसे घे आणि ते घेऊन ना आपण शहरात निघून जाऊ. आणि मग धनु? हे बघ, त्या धनुचा पत्ता ना तुझ्या आयुष्यातून कसा कट करायचा ना ते तू माझ्यावर सोड. चिमड्या, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, माझा पण तुझ्यावर लय विश्वास आहे. त्यासाठी ना तू धनुशी लग्न कर, पैसे घे, बाकीच सगळं आपण बघून घेऊ ना. आणि तुला माहितीये का, अशी संधी ना मिळणार नाही आपल्याला. कळलं? लव यू. पाठीशी रे तर केव्हा तुझं स्मरण आम्ही शक्य शक्य स्वामी केशरी नाही, मला वाटतं ना अजून थोडस मॉडेल पाहिजे. काय धनु दीदी, मॉडर्न नाही, मॉडर्न असतं ते. तेच ते. आणि लग्नात कुठं मॉडर्न घालते? इथं ते. मी काय म्हणते, नऊवारी साडी नेसवायची का? हा धनु दीदी, तू ना नऊवारी साडी नेस, असली भारी दिसशील ना, अशी नाकात मोठी नट, एकदम झकास. हा तसंच करू. ते मॉडेल बिडल तुला काय ना करायचं ते लग्नानंतर कर. अगं तेच करू. धनु दीदी, एक काम कर, राजूताईच्या लग्नात कर काय पाहिजे ते मॉडेल वगैरे. हा दोघं मिळून करू. चांगलं दिसेल. देवा, मला माहितीये नानांच्या रूपात तुझे लग्न जुळवून आणलेस. देवा, पैशाची जुळणी झाली ना, हे लगीन पण पार पडेल, माहितीये मला. हे पैसे चोरीला गेलं नसतं ना तर कुणासमोर मला हात पसरायला लागलंच नसतं. पण जाऊ दे, एक जण आहेत त्यांच्याकडे बघतो मी पैसे मागून. तू फक्त असंच पाठीशी राह, तुझा आशीर्वाद असू दे, बाकी काय नको. सूर्या, आहेस का रे बाबा घरात? गुरुजी या बस. राजू जा पाण्यानं. काय सूर्या, कशी काय आठवण काढली? ते धनुचं लग्न ठरलंय ना, म्हणलं पुढची तारीख आणि मुहूर्त जरा बघायचं. बरं सूर्या, दोघांची पत्रिका घेऊन ये, म्हणजे आपण जुळते का नाही ते बघूया. हा, बघू पत्रिका. ठेव. हा, 32 गुण जुळत आहेत बघ, अगदी उत्तम पत्रिका जमतीये. पण सूर्या, एक अडचण आहे बघ. या दोघांच्या पत्रिकेतल्या ग्रहस्थितीवरून दोघांचंही लग्न येत्या 2 दिवसात उरकावं लागेल. नाहीतर मग येत्या 2.5 वर्षात मुहूर्तच नाहीये. मग तोपर्यंत थांबावं लागेल तुम्हाला. अयो गुरुजी, एवढ्या कमी दिवसात कसं सगळं जमायचं? जे काही पत्रिका येते ते मी बोललो, बाकी तुमचं तुम्ही ठरवा. अहो गुरुजी, ठरवायचं काय त्यात तवा? तुम्ही परवाचा मुहूर्त बघा आणि कळवा, तर आम्ही तयारीला लागतो. चालेल, ठीक आहे, कळवतो, येतो. दादा, अरे आत्ताच एवढा खर्च झालाय, आता लग्नासाठी परत पैसे कुठून आणणार आपण? नमस्कार. मी काय म्हणतोय, दाजी नाती काय नावालाच असतात का? नाही, नाती जर गरजेला कामाला नाही आली तर त्याचा उपयोग काय? घरात लग्न आहे, आता लग्न म्हटल्यावर पैसे लागणार, त्यासाठी आलोय मी. तुमचा अकाउंट नंबर द्या, मी पैसे ट्रान्सफर करतो. शत्रू पाहुणं, मला माहिती तुम्हाला मनापासून मदत करायची आहे,
पण धनूसाठी तिचा दादा खंबीर आहे अजून. दाजी, अहो मला सगळं माहिती आहे तुम्ही खंबीर आहेत. आपण एकमेकांची मेवणे. प्लस दाजी, आता हे नातं पण जपलं पाहिजे का नाही? झाली आमच्याकडनं चूक, पण आता विसरा की सगळं. मी माफी पण मागितली ना. हे बघा, आत्ता कुठेतरी मला चान्स मिळालाय प्रायश्चित करायचं. एवढ्या बारी आहे ना, मला हातभार लावू दे. बायको, हे बघ, नुसती मागायची म्हणून माफी मागत नाही, तर मनापासून माफी मागतोय. एवढ्या बारी माफ कर. मला माहिती आहे मी तुमच्या कुटुंबाला पण दुखावले. मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. बायको, माफ कर ना. शत्रुराव, उशिरा का होईना पण तुम्ही नमतं घेतलं, मनापासून माफी मागितली, खरंच बरं वाटलं. पण काय ना, तेजूला थोडा वेळ लागेल, विचार करेल ती या सगळ्यावर. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या, काहीच टेन्शन नाही. पण हे बघा, आता मला मदत करू द्या. तुमचा अकाउंट नंबर द्या. शत्रुराव बघा, खरंच त्याची काही गरज नाही. गरज पडली तर आम्ही सांगेन नक्की तुम्हाला. अहो काय राव दाजी, आमच्या लाडक्या मेहुणीचं लग्न आहे. हे बघा, मला काहीतरी मदत करू द्या. मी काय म्हणतो, मी तुमच्याबरोबर आहे ना सावलीसारखा फिरल, घरात पडेल ती कामं करल, पण नाही म्हणू नका. अहो हे सासर आहे तुमचं, तुम्हाला काम करण्यापासून का अडवीन मी? हीच अपेक्षा होती बघा तुमच्याकडनं. आता लगेच कामाला लागतो. चला येतो. बहिणाबाई, आम्हाला माहिती आहे तुमचा आमच्यावर विश्वास बसणार नाही, पण तुमचा विश्वास मिळवण्यासाठी आहे ना शेवटपर्यंत प्रयत्न करणार. बायको, काळजी घे. देवा, शत्रू पाहुण्यात बदल होणं लय गरजेचं होतं, आणि तो झाला हे बघून लय बरं वाटतं. देवा, असंच कायम माझ्या पाठीशी उभं राहा. तुळजा, मी बाहेरची कामं आवरून येतो, तर तुम्ही इथली तयारी करा. हां, दादानं व्रत केलं तर सगळं कसं छान व्हायला लागलं ना. बघ, दाजी पण बदलले. नारायणी नमस्ते. आशाताई, आशाताई, ज्याची वाट बघत होता तो क्षण तुमच्या आयुष्यात आला बघा. तुमच्या लेकरांना तुम्हाला भेटता येईल. काय तुमचा पॅरोल मंजूर झालाय. काय खरंच? म्हणजे मी आता इथून बाहेर जाणार, होय, माझ्या लेकरांना भेटणार मी? हो. हे लेटर बघा, यावर शिक्का आणि जेलर साहेबांची सही आहे. हे घ्या, हे लेटर जपून ठेवा तुमच्याकडे. फक्त आता दर 2 दिवसांनी तुम्ही पोलीस चौकीत जाऊन हजेरी लावायची, नाहीतर पोलीस तुम्हाला शोधत येतील. हे एवढं लक्षात ठेवा. हो मॅडम, लय उपकार झाले तुमचे. म्हणजे आता मी माझ्या लेकरांना भेटणार, त्यांना डोळं भरून बघणार. कधी एकदा त्यांना बघते असं झालंय बघ. देवी आई, शेवटी तुला माझी दया आली. लय उपकार झाले बघ. खरं तर ना, पोरांच्या आशेनेच मी जिवंत आहे. माझा सूर्य लय मोठा झाला असेल ना. माझे तेजू, धनू, राजू पोरं लय मोठे झाले असतील. मी गेले ना की मला बघितलं की धावत माझ्याकडे येतील, मला करकचून मिठी मारतील. देवी आई, साखरपुडा, मेहंदी, हळद, लग्न हा सगळा खर्च ना 3-4 लाखापर्यंत जातोय. मला काय वाटतं, मला ना अजून वेळ हवा होता. म्हणजे आपण अजून ऑर्डर घेतल्या असत्या,
झटक्यात 40-50 हजार मिळाले असते आपल्याला, है ना? अगं हो, केवढं टेन्शन घेतलंयस? नाही म्हणजे मला माहिती आहे आपल्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही कमी आहे, पण सूर्य आहे ना, तो करेल काहीतरी. तुम्ही नका काळजी करू. काय लागतोय का नाही हिशोब? राजू, यात नवरीबाईसाठी मेकअपचा हिशोब नाहीये की? अयो ते तर विसरलेच मी. बघ वहिनी, असा एक एक खर्च वाढत जातो, कमी नाही होत. कशी काळजी करू नको. काही नाही वाढत. धनुचा मेकअप मी करणार. काय? असं पण मी घरच्या घरी पार्लर सुरू केले. काय सांगतेस खरंच? वा, ही तर फारच चांगली गोष्ट झालेली आहे. पण गावासाठी लय वाईट गोष्ट आहे. म्हणजे अगं त्या पवार काकू तोंड लपवत फिरतात गावात. का? त्या हिच्याकडे आहे ना भुवया कोरायला गेलेल्या. हिने अर्धी भुवईच कापली. आता ते 1.5 भुवई घेऊन फिरतात गावात. मी चांगल्याच भुवया करत होते त्यांच्या. त्याच म्हणत होत्या, वाईचात घे, वाईचात घे. वाईच म्हणत म्हणत अर्ध्या वाणून सोडलं. हो का? आणि मग संगीचं काय? तिला वाप घ्यायला लावली आणि स्वतः बसली काम करत. अख्खं तोंड जळलं तिचं, माहितीये का? हा, मग तिला कळत नाही. चटका लागतोय म्हणल्यावर तोंड बाजूला घ्यायचं ना, तशीच आत घालून बसलीये. हो का? धने, तुला माझ्याकडनं मेकअप करायचं का नाही? राहू दे, मी आता इथे येणारच नाही. तुम्हाला ना माझ्या टॅलेंटची कदरच नाही. अगं थांब थांब थांब, रडू नकोस. आपण करूयात हिच्याकडनं मेकअप. खरंच? तू बघच, मी धनुला कशी होत्याची नव्हती करते ते. काय? हा? अगं म्हणजे तुला पूर्ण बदलून टाकते. आज मी ना तुला फेस पॅक लावणार आहे, म्हणजे उद्या तू टवटवीत दिसशील. हा, लगेच तयारीला लागते. आलीच. पप्पे, अगं ते